आपण एक अविनाशी आत्मा आहोत, अविनाशी शरीर नाही. शरीर हे 5 घटकांनी बनलेले आहे: पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश. एक दिवस शरीर या घटकांमध्येच विलीन होऊन जाईल. बदल विश्वाचा नियम आहे. आपण मृत्यूचा काय म्हणून विचार करतोय? खरंच जीवन आहे. उदाहरणार्थ, एका क्षणी आपण एक लक्षाधीश असू शकतो, दुसऱ्याच क्षणी आपण गरिबीकडे ओढले जाऊ शकतो. तुझे माझे, लहान मोठे या कल्पना आपल्या मनातून काढून टाका. मग सर्व काही आपले आहे आणि आपणही सर्वांचे आहोत. जगात येताना तुम्ही काय घेऊन आलात जे हरवलंय? तुम्ही काय निर्माण केलं जे नष्ट झालंय? जन्माला येतेवेळी तुम्ही काहीच बरोबर आणलं नाही. तुझ्याजवळ जे सर्व आहे फक्त या पृथ्वीवर असताना देवाकडून प्राप्त झालं आहे. तू जे देशील ते देवाला देईल. प्रत्येकजण या जगात रिक्त हाताने आला आहे आणि त्याच प्रकारे जाणार आहे. सर्व काही फक्त देवाचे आहे. आज जे आपलं आहे ते भूतकाळात दुसऱ्या कोणाचे होते, भविष्यात तेच आणखी कोणाचे होणार. बदल विश्वाचा नियम आहे आणि तो होतच राहणार. भूतकाळात जे घडले ते चांगल्यासाठीच घडले. आता जे काही घडतंय तेही चांगल्यासाठीच घडतंय आणि पुढेही जे होणार आहे ते पण चांगल्यासाठीच होणार आहे. म्हणून झालेल्या गोष्टीसाठी रडू नका, भविष्याची काळजी करू नका. फक्त आपल्या वर्तमानात जगा आणि तिथंच लक्ष केंद्रित करा. ज्या व्यक्तींना त्यांच्या अधिकारांचं घमेंड आहे, जे दांभिक आहेत, जे अतृप्त वासनांनी घेरलेले आहेत, अशा व्यक्तींच्या कर्मात खोट असते, अफाट चिंता असते, जी त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांना ग्रासते. अशा मनुष्यांचं एकच मत असते की सुखाची इच्छा करणे जीवनाचे एकमेव उद्देश आहे. हेच लोक 100 आशांनी बांधलेले असतात, लोभाचे गुलाम बनतात आणि त्यांचा पूर्ण वेळ दुसऱ्यांची फसवणूक करून संपत्तीचा डोंगर उभारण्यात वाया घालवतात. सुज्ञ व्यक्ती आयुष्यांच्या द्वंद्वापलीकडे जाऊन स्वतंत्र जगतात. कोणाशीही स्पर्धा न करता यशाप्रमाणेच अपयशालाही निर्भयपणे सामोरे जातात. विवेकी मनुष्य स्वार्थी, बंधनापासून मुक्त आहेत. त्यांचे मन ज्ञानात मग्न आणि गुंतलेले आहे. असे मनुष्य त्यांचे सर्व कार्य सेवार्थी करतात आणि त्यांचे कर्म नेहमी इतरांना विसर्जित असते. आत्मा कधीही जन्माला येत नाही किंवा मृत होत नाही. आत्मा ही अमर आहे. त्यामुळे आपण विनाकारण का काळजी करता? तुम्हाला कशाची भीती आहे? त्यामुळे ज्या व्यक्तीस कोणत्याच शंका नसतात त्याला नेहमी अंतर्दृष्टी आणि आत्मिक शांतता लाभलेली असते. लालसा ही सर्वात विनाशकारक आहे, जी आपल्या मनात एक साहित्यिक आवड निर्माण करते आणि ज्याचा नंतर एका असह्य आणि प्रचंड रागात बदल होतो. जगात धगधगत्या पापी शत्रूंचा निर्माण याच कारणामुळे होतो. मला मृत्यूच्या वेळी आठवण करणारा मृत्यूनंतर माझ्याकडेच येईल यात काही शंका नाही. मृत्यूच्या वेळी मन ज्या प्रकारच्या विचारांनी व्यापलेले असते त्यावर आल्या मृत्यूचे ठिकाण निश्चित केले जाते. नेहमी माझे ध्यान करा आणि संकटांशी लढत राहा. तुमच्या मनात नेहमी चांगला हेतू ठेवा, म्हणजे खरोखर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकाल. आपण जे काही करतोय ते परमेश्वराला समर्पित करण्याच्या हेतूने करा. हे कार्य तुम्हाला कायमचे जीवनात प्रचंड आनंद, स्वातंत्र्याचा अनुभव देईल. काहींचा गैरसमज असतो की आज माझी ही इच्छा आहे, उद्या दुसरी असेल. ही सर्व संपत्ती माझी आहे आणि लवकरच आणखी मिळवेल. आज मी एका शत्रूला ठार केले, लवकरच बाकीच्यांचाही अंत करेल. मी परमेश्वर, मीच आनंदी, यशस्वी, मजबूत, थोर, श्रीमंत आणि प्रसिद्ध आहे. पृथ्वीवर माझी तुलना दुसऱ्या कोणाशी आहे? स्वतःला फक्त सर्व समर्थ देवाकडेच समर्पित करा. जो देवाच्या समर्थनेत असतो तो नेहमी
भीती, चिंता, काळजी आणि निराशापासून स्वतंत्र असतो.